बस जाळल्याचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। बसचा अपघात नव्हता तर चालकानं बस जाळल्याचं सीसीटीव्ही फुटेज हे पुढारी न्यूजच्या हाती लागले। पोलीस तपासातून सुद्धा तशीच धक्कादायक माहिती उघड झाली आहे। दिवाळीमध्ये मालकानं पगार कापल्याच्या रागातून चालकानं बस पेटवल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। तर या चालकाला कंपनीमधील कर्मचारी चांगले वागणूक देत नव्हते आणि तोही राग चालकाच्या डोक्यात होता अशी माहिती समोर आली आहे। ड्रायव्हरनं बस पेटवलेली आहे। ही दोन सीसीटीव्ही फुटेज, ही दोन दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। दोन वेगवेगळ्या ठिकाणांची ही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली दृश्य आणि याच्यावरून हे स्पष्ट होतंय की चालकानं बस नेमकी कशा प्रकारे पेटवली, बसने कशा प्रकारे पेट घेतला, बसला लागलेली आग कशा प्रकारे वाढली आणि यामध्ये 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। तर 5 कर्मचारी गंभीर जखमी झालेले आहेत। स्वतः ड्रायव्हर सुद्धा जखमी झालाय। तर ज्या व्यक्तीवर ड्रायव्हरचा राग होता, ज्यानं पगार कापला होता, तो यामध्ये बचावलेला आहे। मात्र इतर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, होरपळून मृत्यू झालेला आहे। बहुतेक त्या ड्रायव्हरवर अन्याय झालाही असावा, त्याचा पगार कापलाही असावा, त्याला वागणूक चांगल्या प्रकारे मिळत नसावी, मात्र त्या रागातून अख्खी बस जाळावी, त्या बसमध्ये कर्मचारी असताना ती बस जाळावी, त्यामध्ये 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू व्हावा, 5 कर्मचारी गंभीर जखमी व्हावेत, इतकं काय झालं होतं हा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतो। या सगळ्याच्या अनुषंगानं आता पोलीस सुद्धा तपास करतायत। मात्र आत्ताच्या घडीला जे 2 सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत ते आपण पाहतोय। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। तुषार, ही 2 वेगवेगळी दृश्य आहेत। एका दृश्यांमध्ये कशा प्रकारे कर्मचारी उतरण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला ते दिसतंय, जे कर्मचारी उतरले ते यामधून वाचले, आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये दिसतंय बसनं घेतलेला पेट कशा प्रकारे वाढला आणि जे कर्मचारी उतरू शकले नाहीत त्यांचा कशा प्रकारे मृत्यू झाला असावा, कशा प्रकारे ते होरपळले असावेत हे यावरून लक्षात येत आहे। प्रतिनिधी तुषार झरेकर आहेत आपल्यासोबत। तुषार, ही 2 वेगवेगळी सीसीटीव्हीची दृश्य आहेत जी आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। दोन्ही दृश्यांमधून लक्षात येते की कशा प्रकारे होरपळून 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असावा। पोलिसांकडून आणखी अधिकचा काय तपशील दिला जातोय? नक्कीच हा संपूर्ण जो धक्कादायक प्रकार आहे तो कुठेतरी माणुसकीलाही काळीमा फासणारा प्रकार असल्याचं एकंदरीत बोललं जात आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर काल बुधवार होता आणि बुधवारी सकाळी खरं तर हे संपूर्ण जे कर्मचारी आहेत ते या कंपनीमध्ये कामासाठी येत होते। खरं तर हा संपूर्ण जो एरिया आहे तो ITNचा एरिया आहे। या भागामध्ये IT कंपन्या सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आणि IT कंपन्यांचा या भागामध्ये सर्वात मोठा वावर आहे। मात्र हे जे संपूर्ण जो प्रकार आहे तो एकंदरीत हा समोर आलेला पाहायला मिळतोय। पोलीस अधिकचा खरं तर तपास करतात आहे। मात्र सीसीटीव्हीच्या जर आपण हे दोन्ही सीसीटीव्ही जर आपण पाहिलं तर हा कर्मचाऱ्यावरती खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय झाला होता का असाही प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। मात्र जर अन्याय झाला असेल तर त्याला अशा पद्धतीने उत्तर देणं हे खरंच चुकीचं आणि क्लेशदायकच आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर कर्मचारी किंवा मालक यांच्यामधले वाद जर आपण पाहिले तर ते वाढताना दिसतात आणि सर्वात महत्वाचं जर यामध्ये जर आपण पाहिलं तर कर्मचारी जो ड्रायव्हर कर्मचारी होता त्या ड्रायव्हर कर्मचाऱ्याला इतर कामं सांगत असल्याचा वाद खरं तर त्यांनी मनात धरला। पगार हे एक कारण त्यामध्ये होतं। दिवाळी बोनस चा जो पगार आहे तो खरं तर त्या कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला कमी दिला होता असं त्याचं म्हणणं खरं तर पोलिसांच्या या संपूर्ण प्रकारामध्ये पुढे आलेलं आहे। मात्र हा संपूर्ण जो धक्कादायक प्रकार आहे तो आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षक पाहू शकतील की हा संपूर्ण जो प्रकार आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे आणि हा संपूर्ण जो धक्कादायक प्रकार आहे याचा उलगडा आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी केल्याचं पाहायला मिळतंय। नाही, खरं आहे तुषार, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरंच त्याच्यावर इतका अन्याय झाला होता का असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे। पण अन्याय कितीही झाला असला तरी त्याचं उत्तर म्हणून मनुष्यवध असू शकत नाही, एखाद्याचा खून असू शकत नाही। इथं तर 4 जणांचा मृत्यू झालाय, 4 जणांचा खून या ड्रायव्हरच्या हातनं झालेला आहे। पोलीस आता त्या ड्रायव्हरची नेमकी कशा प्रकारे चौकशी करतायत, त्याच्याकडून आणखी नेमक्या कोणत्या बाबी समजून घेण्याचा प्रयत्न हा पोलिसांचा असेल? नक्कीच यामध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस अधिकचा तपास करतात त्या ड्रायव्हरचा इतर कोणाशी काही वाद होता का, इतर काही गोष्टी होत्या का हेही पाहतात मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर जे कर्मचारी यामध्ये दगावले, ज्या कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झालाय त्या कर्मचाऱ्यांच्या ही कडनं खरं तर आता मागणी केली जाते किंवा काल जर आपण पाहिलं तर ते डेड बॉडी ही खरं तर घ्यायला ते नकार देत होते आणि हा संपूर्ण यामध्ये जर
आपण पाहिलं तर डेड बॉडी न घेण्याचं कारण एकच होतं की त्यांनाही हा घातपात असण्याची दाट शक्यता खरं तर त्यांचे नातेवाईक व्यक्त करताना पाहायला मिळत होते. त्यामुळे पोलिसांनी जो तपास केलाय त्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा घातपातच असल्याचं आता निष्पन्न झालंय आणि पुढील तपास खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस करताना पाहायला मिळतात. मात्र या संपूर्ण घटनेमुळं कुठेतरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होतोय का असाही सवाल आता उपस्थित होतोय. नाही खरंय तुषार, सुरक्षेचा प्रश्न का निर्माण होणार नाही? कारण एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी म्हणून एखाद्या प्रायव्हेट कंपनीला काम देते. त्या प्रायव्हेट कंपनीचा मालक एखाद्या खासगी व्यक्तीला त्या बसवर ड्रायव्हर म्हणून ठेवतो. मग ही जबाबदारी कोणाची असणार? असं जर पुन्हा झालं तर ती जबाबदारी कोणाची असेल? हे जे झालं त्याची जबाबदारी कोणाची असेल? असे अनेक प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे, सर्वसामान्यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. ही 2 CCTV फुटेज जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न, या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतील अशी 2 CCTV फुटेज पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय. विक्रांत, नक्कीच हा संपूर्ण जो प्रकार आहे तो धक्कादायक प्रकार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर ही कंपनी 6-7 वर्षापूर्वी ही पुण्यातील कोथरूड परिसरात वास्तव्यास होती. त्या ठिकाणी त्यांचं त्या कंपनीचं नवीन जे युनिट आहे ते खरं तर हिंजवडी परिसरात आलं आणि त्या ठिकाणावरती जर आपण पाहिलं तर त्या भागातील जे कर्मचारी आहेत त्यांना ने-आण करण्यासाठी कंपनीनेच फ्री ऑफ मध्ये ही गाडी खरं तर कंपनीच्या स्वतःच्या मालकीची होती आणि त्यांनी ही गाडी खरं तर घेतली होती आणि त्यातूनच त्यांना ने-आण केलं जात होतं. मात्र इतरत्र कंपन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी कर्मचारी ने-आण करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धत वापरली जाते. त्या पद्धतीतून खरं तर कर्मचाऱ्यांना ने-आण केलं जातं. मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो ड्रायव्हर होता तो त्याच कंपनीचा कर्मचारी होता आणि त्याच कंपनीमध्ये तो पेरोल वरती होता. मात्र हा संपूर्ण जो धक्कादायक प्रकार आहे नक्कीच मनुष्याला काळी फासणाराच खरं तर हा प्रकार पुढे येतो. अगदी खरं आहे तुषार, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माणुसकीला काळीमा फासणारा असा सगळा प्रकार आहे. यामध्ये आणखी नेमकं काय काय माहिती समोर येते त्याकडे तुमचं लक्ष असू द्या. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर नेमकं काय घडलं? ही बस नेमकी कशा प्रकारे जळाली, कशा प्रकारे जाळण्यात आली, नेमकं काय काय घडलं होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चालकानंच घातपात करून आग लावल्याची माहिती आता पोलिसांच्या तपासात समोर आली. बेंझिन सोल्युशन वापरून हा स्फोट घडवला. बसमध्ये एक स्फोट झाला. जो स्फोट बेंझिन सोल्युशन वापरून घडवण्यात आला. चालकानं कंपनीतूनच बेंझिन सोल्युशन आणलं होतं. कंपनीविषयी चालकाच्या मनात राग असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून आता समोर येते. तर दिवाळीला चालकाचा पगार न दिल्याची माहिती सुद्धा समोर येते. त्याही विषयीचा राग या चालकाच्या मनात होता. ड्रायव्हिंग शिवाय इतर कामं दिल्यानं त्याच्या मनात राग होता, जो राग त्यानं मनात धरून ठेवलेला होता.